SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. फार्मर आयडीचा अडथळा, नुकसान भरपाईपासून 2 लाख शेतकरी वंचित राहण्याची भीती. राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्याने 2,10,108 शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीसाठी फार्मर आयडीची अट शिथिल करावी, अशी मागणी बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनने केली आहे. नागपूर जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे मका, कांदा, भाजीपाला व फळबागासह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्याने 2,10,108 शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीसाठी फार्मर आयडीची अट शिथिल करावी, अशी मागणी बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनने केली आहे. आगामी काळात नुकसान भरपाई पदरात पाडून घेण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना फार्मर आयडी संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. गेल्या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात परतीच्या पावसाने कसमादी पट्ट्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधारेने होत्याचे नव्हते करून टाकले. कांदा, मका, भाजीपाला, फळबागा आदी पिकासह जीवित आणि वित्तहानी झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील 7,36,784 शेतकरी असून त्यापैकी 5,74,728 शेतकऱ्यांची फार्मर आयडी काढून झाले आहे. त्यानंतरही 2,10,108 शेतकऱ्यांचे अद्यापही फार्मर आयडी नसल्याचे समोर आले आहे. फार्मर आयडी शिवाय नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नसल्याचे या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले असून 1,89,378 हेक्टरवरील मका भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्याच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. पिकांच्या नुकसानीची आकडेवारी: मका सुमारे 1,50,000 हेक्टर, कांदा 38,783 हेक्टर, सोयाबीन 23,675 हेक्टर, भात 5,570 हेक्टर, कापूस 16,180 हेक्टर, जिरायती पिके 2,24,924 हेक्टर, बागायती पिके 39,165 हेक्टर, फळबागा 1,096 हेक्टर. एकूण बाधित शेतकरी 2,83,506. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने यंदाचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी. नुकसान भरपाई देताना फार्मर आयडीची अट काढून टाकावी. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जनतेमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होऊ नये याचा विचार होणे काळाची गरज आहे. भाऊसाहेब अहिरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशन. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.